तब्बल 6 ते 7 घंटे प्रवास करून आम्ही आमच्या करणार काय कारण दुकान बंद होते कारण शनिवार असल्यामुळे सप्ताह सुट्टी होती जेवण करून आमच्या कॅमेऱ्याच्या तयारीला लागायसाठी आम्ही पुढील प्रोसेस कशी आहे काय त्याबद्दल आम्ही चर्चा केली नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. औसा, लातूर, सातारा आणि कराड असा हा आपला व्हिडिओ आहे. आपला जो व्हिडिओ जो आहे पहिला या आधीचा व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनलला आलेला आहे, तो बघा, नक्की बघा. आणि हा दुसरा भाग आहे मित्रांनो. तर आम्ही आमचं असं ठरलेलं आहे साताऱ्याला जाऊन साताऱ्याहून कराडला आणि कराडहून जिथं आमचं लोकेशन आहे त्या लोकेशनला पोहोचायचं आहे. तर आम्ही काय केलं की आम्हाला सकाळी 6च्या दरम्यान लवकर जर आलो आम्ही तर आम्ही लवकर तिथं दिवसाबरोबर आम्ही पोहोचू त्या लोकेशनला, कारण अंतर खूपच लांब होतं. लातूरहून जे सातारा आहे ते 420 किलोमीटर आहे आणि तिथून आम्हाला परत कराडला जायचं आणि कराडहून दुसरीकडे जायचे. आम्हाला माहिती होतं की बाबा आम्हाला डायरेक्ट कराडची जर बस भेटली तर आम्ही आमच्या लोकेशनला बरोबर योग्य वेळेत आणि लवकरच पोहोचू, परंतु काही कारणास्तव आम्हाला ती टायमिंगची बस भेटली नाही किंवा आम्हाला त्याची चौकशी केली तरी आम्हाला तिची माहिती भेटली नाही. म्हणून आम्ही काय केलो की आम्ही सातारा बस पकडली आणि आलो आम्ही इथं तब्बल 6-6.5 घंटेचा प्रवास करून सातारा इथं आलो. आणि साताऱ्याहून आम्हाला आणखीन 80 ते 85 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. तर आम्ही निघालो असं साताऱ्याहून आम्ही कराडला निघालो. कराडच्या बसस्टँडला आलो. बसस्टँडहून आम्ही नंतर पुढं आम्हाला जायचं होतं येळगावला. तर आम्ही शेडगेवाडीची बस पकडली. तिथून पुढं आम्ही येळगाव फाट्याला पोहोचलो आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. या व्हिडिओमध्ये खरंच मी हा असा वेगळा प्रयत्न केलेला आहे आणि माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे अशा टाईपचा. चुका होत असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. मी एक व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर आहे, त्याचबरोबर एक यूट्यूब ब्लॉगर पण आहे. करतोय म्हणजे एक केस मित्रांनो कमेंट करून सांगा की बाबा व्हिडिओ कसा झालेला आहे, व्हिडिओ का कमी आहे व्हिडिओमध्ये आणि कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि तुम्ही कसे बघायला आवडतील तुम्हाला ते पण कमेंट करून सांगावे. असा आहे आपला की आम्ही आमचं काम करत करत व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आम्ही काय करू शकतो, कसं करू शकतो आणि जे काय नॉलेज आहे आपलं जे काय करू शकतो. कारण आता माझ्यापाशी जर एक तर कॅमेरा पण आहे आणि व्यवस्थित एडिट करण्यासाठी मला प्रीमियर प्रो येतोय, आफ्टर इफेक्ट, ऑडिओ जो आहे ते पण थोडंफार आपल्यासाठी मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा जो आहे तो व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून मी थोडंफार तुम्हाला बोलणार आहे, कारण आम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना आमच्यापाशी कुठला माईक नको ना कुठला, कारण ते सिच्युएशन वेगळी खूपच वेगळी असते. तर मी असा प्रयत्न केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी आम्ही गेलेलो लोकेशनला, तिथं कसं वातावरण आहे, काय आहे, आम्ही कशा पद्धतीनं शूट केलं, आमची मजा मस्ती कशी आहे, तर ह्याचा पूर्ण आम्ही एक माझा एक वन राहील म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी असा पूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ होणार आहे मला माहिती आहे, कारण पहिलेच ऑलरेडी एक व्हिडिओ झाला 20 मिनिटाचा आणि हा परत जास्त मोठा होईल. या व्हिडिओमध्ये पूर्णच कव्हर करणार आहे मित्रांनो, कारण मला 2 ते 3 4-5 व्हिडिओ मला ह्या सिरीजचे बनव म्हणजे म्हणून मी हा पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ स्टार्ट. आता दुसरा दिवस म्हणजे दुसरा व्हिडिओ आहे आपला. म्हणजे आम्ही इथून जातो, लोकेशनवर जातो, तिथं आमचं राहण्याची सोय, आमचं जेवणाची सोय आणि बरेच काही अशा गोष्टी आणि आम्ही जी केलेली एन्जॉय मजा मस्ती आहे त्याचं पूर्ण व्हिडिओ कव्हरेज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर नक्कीच शेवटपासून बघा मित्रांनो. येळगावला जाण्यासाठी आमची बस उशीर काय माहीत नव्हता, परंतु कोणती बस, कुठली बस, कशा पद्धतीने कुठं लागते ते आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आणि आम्हाला पूर्ण माहिती बसच्या क्रमांकासहित किती वाजता निघते, का निघते, ही पूर्ण माहिती आम्हाला भेटली. का त्याचं कारण हेच की जे आम्ही ज्या ठिकाणी शूटला जात होतो त्यातले आमचे जे सर जे आहेत ते काका जे आहेत ते ST च्या सर्व्हिसमध्ये असल्यामुळे आम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटली. आणि प्रवासाचे अनुभव बघा जुगाड लावलं मला छान. फलाट क्रमांक 16वर शेंडगेवाडी गेट थांबत होती. तर आम्ही शेंडगेवाडी थांबत होती. मिळाला आहे.
मग असं करू आपण ती काय उपयोग एक काम करू असं राहू देऊन बोलू आपण नाही का आता सांग आता काय सांग आपण नवरे कुठले नवरे आहे फायनली मित्रांनो आम्ही तब्बल 6 ते 7 घंटे प्रवास करून आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो आणि चहा नाश्ता फ्रेश होऊन आम्ही थोडे फेरफटका मारावा म्हणून आम्ही चावी घेतली आणि निघालो सरळ थेट गाव फिरण्यासाठी. गावात सलूनचं दुकान पाहून दीपक भाऊ म्हणाला की मला कटिंग करायची आहे, मला फ्रेश व्हायचं आहे, परंतु काय करणार तर काय, कारण दुकानं बंद होते, कारण शनिवार असल्यामुळं साप्ताहिक सुट्टी होती. सलून
ना बघा मित्रांनो एका लाईटीचं बटन सापडलं नाही सांगाय बटन असतं कुठं आहे पण असं कसं नाही त्या पर्टिक्युलर अरे नाही सापडलं इनोव्हेशन टेक्नॉलॉजी निसर्गरम्य वातावरण, डोंगर, मस्त थंडगार वारं आणि असं प्रसन्न असं वातावरण बघून आम्हाला अशी फिरण्यात वेळ गेला. आम्हाला रात्री अंधार झालेला कळाला नाही आणि आम्ही काकूच्या हातचं जेवण करून आमच्या कॅमेऱ्याच्या तयारीला लागाव्यासाठी आम्ही फुल्ली प्रोसेस कशी आहे काय आहे त्याबद्दल आम्ही चर्चा केली आणि आमच्या रूमवरती गेलो. माझ्या एंट्री झाल्यानंतर साखरपुडा होईल पूर्ण सगळं साखरपुडा ते झालं की नंतर ना मामाच्या मुलगीच होईल 2 डान्स सुप्रभात, गुड मॉर्निंग, राम राम मित्रांनो. आज आहे आपला शूटचा दुसरा दिवस. तर आम्ही आमचं वातावरण आहे मित्रांनो, नंबर 1 वातावरण आहे. डोंगर कुशीमध्ये बसलेलं गाव आहे, निसर्गरम्य वातावरण असं आणि असं वातावरण आम्हाला पहिल्यांदा असलं. आपले खूपच भारी वातावरण आहे मित्रांनो. इथे येऊन आम्हाला काल दिवसभराचा जो प्रवासाचा थकवा आणि रात्रीचा जो थकवा आहे पूर्ण सकाळी आम्हाला इतकाही जाणवला नाही. 1 नंबर वातावरण आहे. आणि काल दिवसमाळे फिरत असताना एवढं काय दिसलं नाही निसर्गरम्य वातावरण, परंतु आता असा हा सकाळचा गोल्डन आवर्समध्ये इतकं निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर असं दृश्य आम्हाला इथून ह्या आमच्या रूममध्ये असलेल्या बाल्कनीमधून आम्हाला बघायला भेटलं आणि मन प्रसन्न झालं. रोडला चांगल्या लगेच नष्टाला पळाला ना चलो. मित्रांनो, आम्ही जे आलेलो आहे साखरपुडा शूटिंगसाठी, व्हिडिओसाठी, तर त्याची पूर्ण तयारी चालू होती आणि आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो. आणि नाश्ता करून आमचा प्लॅन असा ठरला की बाबा आम्ही पोर्ट्रेट फोटो आणि कपलचे जे काही शूट असतात ते एक चांगल्या ठिकाणी आपण एक लोकेशन बघून यातून आमचा प्लॅन ठरला होता. तर आम्ही पटापट नाश्ता केला आणि आज कामाचा दिवस असल्यामुळे कुठलीही टांगळ टिंगळ नको म्हणून पटकन आमचं लोकेशन बघण्यासाठी आम्ही घराच्या पाठीमागं थोडंसं आहे जागा तिथं बघण्यासाठी गेलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आहे आमचा दुसरा दिवस. तर आम्ही प्लॅनिंग करतोय की कसं करायचं काय करायचं प्लॅन झालेला आहे. आम्ही आत्ता निघालो आहे लोकेशन बघण्यासाठी. आणि लोकेशन पोर्ट्रेट फोटो, सिनेमॅटिक व्हिडिओ आणि एक नंबरचा व्हिडिओ देण्यासाठी आम्ही एक लोकेशन बघणार आहे. आणि ते बघल्यानंतर ते लोकेशन खरं तर आलो आहे मी थोडं बघण्यासाठी. आणि तो जो दिसतो ना ते आहे कार्यक्रमाचं ठिकाण. आणि आम्ही लोकेशनला आलो आहे बघण्यासाठी ह्या ठिकाणी. आणि दीपकराव पुढे गेलेले आहेत. त्यानंतर काय म्हणलं भाऊ
असं काही वाटत नाही. त्याला जरा पिऊन देतो. रस प्यायला ये म्हणलं माय. ये रस प्यायला. कुठे आहे माय रस तुमचा? चला तुम्हाला लोकेशन दाखवू. आजच्या प्री वेडिंगचं लोकेशन आहे. इकडे साखरपुडा आहे. साखरपुड्यासाठी मी लोकेशन बघायला आलेलो आहे. इथं एक नदी मस्त असं हिरवगार वातावरण आहे तिथे. मस्त असे दगड आहेत, पाणी वाहत आहे, विहीर आहे. विहीर तुम्हाला सगळं दाखवतो. या माझ्या पाठीमागे. थांबा थांबा थांबा. हे बघा त्याच्या भन्नाट विहीर दगडी एकच नाही. या मंडळी माझ्या हे आजच्या आमच्या कबलचं लोकेशन आहे. इकडे बघा. सेम पण आहे सेम पण नाही सेम पण आहे आणि सेम पण नाही. हे बघा दगड दगड मस्त. ही आहे नदी आणि हिचं नाव आहे कशा पद्धतीने बसत जाऊन दाखव घे. कसं बस सांग. आपले कपल खाली बसतील. नंतर ती पूजा शोभा टाकून होईल. असं पकडतील. त्याचे तुम्हाला लाईव्ह फुटेज दाखवतो. लाईव्ह ह्या टाईप मध्ये का आणि शूट अँगल असणार का असा. चंगळ्या बोल्या कुई. हो हो सगळ्यांना पाणी दाखवायचं. थंडगार. पाणी एवढं थंड वाटतं ना. पासून थोडं लांब आणि चालत यावं लागतंय. वॉकिंग जस्ट ओनली 5 मिनिटचा डिस्टन्स आहे. आणि थोडं ऊन असल्यामुळे येतील की नाही मंडळी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हो केलं नसेल तर सैराट मधली विहीर बघायला त्याच्यामुळे पाणी वाढत असतं. हीच विहीर आहे पण ती हीच विहीर असते. हाच ना मग आरची तिथून उडी मारला परशाने उडी मारलेला. कसं ऍक्शन करा बरं. अशी का मारा बरं तुम्ही. सगळ्या बोल्या कु ये तर मित्रांनो डायनामिक रेंज घ्यायची आपल्याला. काय येणार आपल्या लिडिंग लाईन्स पूर्ण. लिडिंग लाईन्स डेप्थ ऑफ फील्ड. डेप्थ ऑफ फील्ड दाखवू. हिरवगार पाण्यात काय फुल आहे. काय फुल आहे. क्या फूल है. काय का फूल है मालूम है क्या आपको. मला माहित नाही. तुम्हाला नंतर सांग. कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा. कमेंटचं फुल तर नव्हते. हा रुचकीचं धोत्र्यासारखं असतं लांब. ह्याचं जास्वंदीचं. आपली मंडळी सांगणार कमेंट मध्ये. मंडळी नक्की कमेंट करून सांगा कारण आम्ही ह्या ठिकाणी नवीन आहात. आणि आपलं तेव्हा तिसरं लोकेशन तिकडे आहे. ते दिसतं का आंब्याचं झाड. होय वा 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 काय आंबे लागलेत. पण ह्या लोकेशनच्या नादामध्ये आपली गाडी निसटून जाईल. हो आपल्याला वापस जायचंय. उद्या आपलं शूट आहे. हा ना मग लवकरात लवकर आपल्याला इथून 5 विस्तारा गुंडवायचंय आणि 1 नंबर क्वालिटी द्यायचं. 1 नंबर क्वालिटी द्यायची. आपल्यासाठी टास्क आहे. टास्क आहे. फुल टास्क आहे. क्वालिटी नंबर 1 आणि वेळेवर आपल्याला आपल्या घरी पोहोचायचं. हा तर तुम्हाला सांगू जातानाची जर्नी कशी आहे. येतानाची तुम्ही बघितली. जातानाची तुम्हाला दाखवली. आमच्यासोबत असं स्टे मध्ये राहा. आमच्यासोबत असं स्टे मध्ये राहा. ओके
दीपक आम्हाला तिकडून हात करतोय, आज हातवारे करतोय आलेला आहे. चला तर मग बघूयात. ते लोकेशन बघून आल्यानंतर दीपकराव आम्हाला म्हणले आंब्याचं लोकेशन बघायचं आहे. मग आंब्याचं लोकेशन पिढीला आंबा पाडतो रे. डोळा मारून बघ ना, डोळ्या मारून बघ. नंतर हाणायचं रे. सर एकदा आपल्या मंडळीला पूर्ण आंबा दाखवा. बोल. ओ थांबा थांबा. आंबेच आंबे बघा आंबेच आंबे. एक डोळा बंद, डोळे बंद करून नेम आहे. डोळे बंद करून नेम देतो आमचा दीपक भाऊ. डोळे बंद करावे. ओ हे बघा डेडिकेशन आणि कॉन्फिडन्स बघा किती आहे. हे हातामधलं हत्यार आहे का? लोहे को काटता है, आंबा आंबे को काटता है. ठीक आहे, लगा निशान. ए बात, एक के साथ दो. एका पक्षात दोन निशाण. आणि ही कधी पडलेलं आहे? ही हत्यार आहे का? हे हत्यार, हत्यार आणि दोन आंबे. आपलं ब्रह्मास्त्र होतं. एका दगडात दोन. खाऊन बघताय का? खाऊन बघताय? आंबा बघतो मी. ताजा ताजा आंबा आहे. नको 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 मला नको भाऊ, नको रिएक्शन, नको रिएक्शन मला. तरी मला एवढे आंबे पडले खाली, तुम्ही कसं घेऊन गेलं नाही? तर आंबे दाखवा त्यांना. बघा आंबे करत होतो. आंबे तिथे खाली घेऊन कसे कसे एकदा. आमचं लोकेशन बघून झालेलं आहे पूर्ण. आता आहे आमचा शूट टाईम. पाहुणे मंडळी येतच असतील. ते बघा आम्ही तिथं आमचा स्टे आहे. तिथं मस्त पाण्याची आंघोळीची सोय होती. कार्यक्रम पुढल्या तिथं आहे रोडवरती आणि आम्हाला पाठीमागच्या बिल्डिंगवरती आम्ही तिथं राहायला होतो. राहण्याची उत्तम सोय होती. एंट्री बाहेरून तुम्ही बघता तसं ना, आतमध्ये पण भरपूर काही आहे. पूर्ण जे आपल्या आवश्यक वस्तू असतात ते पूर्ण तिथे आहेत. आणि एक नंबर असं राहण्याची सोय केली होती आमची. तर आमचा हा असा 2 दिवसाचा प्रवास आहे. आणि इथून पुढे काय शूट करणं होईल ना होईल, पण नाही थकतो ना. बसमध्ये बसायला देखील आपण बसल्यानंतर आपण 5 मिनिटामध्ये झोप काही असं वाटते. मग जेवढं होईल. आपल्या हातात कॅमेरा आला की आपण कधी थकत नाही. असं आहे. अरे कॅमेरा हातात आल्यावर हातातून गेल्याच्या नंतरचा विषय सांगा ना. हे जे आहे ना आपण जे व्हिडिओ करतो ते आपल्या हातातला कॅमेरा जाण्याच्या नंतरचा विषय आहे रे, म्हणून म्हणतोय. चला पाहुणे मंडळाला वाटतं पटकन कॅमेरा बघावे. सेटिंग लावून ठेवले, चार्जिंग वगैरे झाले का बघावं. मित्रांनो आमचा हा मंडळी रूम बघा. आम्ही राहायची रूम आम्ही जिथं थांबलो होतो ना तिथलं. असं वरती स्टेप बाय स्टेप वरती जाऊन लगेल काय आमचे सामाईन आम्ही रात्री स्टे केला आणि इथंच आमचं बॅटरी चार्जिंग वगैरे केले. चला लवकर पटकन आपण आवरो कॅमेरा बॅग घेऊन आपलं LC वगैरे घेऊन कॅमेरा बॅगेच ठेवूया ना.
हे बघा लुमिक्स आहे आमच्यापाशी, लुमिक्स आहे. आणि आमच्याकडे दुसरा आहे फोटोसाठी, खास वेडिंग फोटोसाठी एक नंबर बाप म्हणला जाणारा कॅमेरा आहे आपल्यापाशी, हायवेडिंग मार्क 3. हे बघा आमचं ट्रॅव्हलिंगचं कसं असतं बघा, आम्ही एखादं शर्ट घेतो आणि बस निघालो आम्ही. कॅमेऱ्याच्या पिशवीमध्ये ठेवले, पण ते ठेवायचं नसतं पण ठेवलं. आणि माझ्याकडे आहे हा कॅननचा 5D Mark 3 आहे. बाप नंबर कॅमेरा आहे वेडिंग शूटसाठी, फोटोग्राफीसाठी. तर त्याची काढायचं वेळ आहे. त्याच्यासोबत आहे माझ्याकडे 124-105 लेन्स आहे, फुल फ्रेम कॅमेरा आहे. तर आम्ही चला तर मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही जे शूटिंगसाठी गेलो होतो, तर ते शूट पूर्ण झाले. आणि क्लोजअपसाठी आम्ही आता जस्ट एक शाळा कोणती ते विचारून सांगतो, श्री संत कृपा फार्मसी कॉलेज. हे आमचे कपल आहेत आणि कपलचं आम्ही एक मस्तपैकी शूट करणार आहेत. आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला भेटेल इंस्टाग्राम जर फॉलो केलं असेल नक्कीच फॉलो करा. यूट्यूबवर आपण लाईव्ह आहेत, काय नाही लाईव्ह असणार किंवा आता ही व्हिडिओ होणार आपल्या कपलसाठी. आणि हा जो आमचा दीपक भाऊ जे आहेत व्हिडिओ मेकर आहेत, करवर आहे कबाब में हड्डी. हा राईट. तर आम्ही ह्या व्हॅनमधून जात आहे. एक वेगळं डेस्टिनेशन आहेत. आणि आमची सर्व्हिस कशी वाटली खरंच तुम्ही आम्हाला एक फीडबॅक देऊ शकता का? एक नंबर सर्व्हिस झालेली. सांगेल तसे फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत आणि तुम्हाला बघायला मिळेल इंस्टाग्रामला आणि युट्यूब चॅनलला. तर सबस्क्राइब करा, फॉलो करा. गोपाल धुमाळ रातूर आणि इंस्टा आयडी आहे गोपाल फोटोग्राफी, तर फॉलो करा. तर आपलं आलेलं आहे त्या पूर्ण आपलं बाईट राहिली ना. आणि वया तुमचं काय नाव? गणेश. थँक्यू. तू आम्हाला सोडून. तर आम्ही पोहोचलो होतो फोटोशूट करण्यासाठी. मस्त पटांगण लोकेशन असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो. शाळेचं नाव किंवा त्या संस्थेचं नाव होतं श्री संत कृपा शिक्षण संस्था. तिथं होतं कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव. तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे शूट करण्यासाठी आणि फोटोज आणि व्हिडिओज आम्ही इथं शूट करणार आहे. काही लोकेशन बघितलं होतं आम्ही कपलला सांगितलं की आम्ही खूप चांगलं लोकेशन बघितलं आहे, चला आपण तिथं जाऊया आणि मस्त असे फोटोशॉट बुक करूया. पण कपल म्हणलं की आम्हाला नाही जायला जमत, आपली सकाळची मेहनत सगळी वाया गेली, तुम्ही लावलेली माया आपण. तर मित्रांनो, आमचे असं वाजलेत आता 4 वाजता कंप्लीट झालेलं आहे. आम्ही आता निघालो, आमचे बॅग पॅक वगैरे झालेलं आहे. आणि तर हा होता आपला पूर्ण ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक तर करा. चला बाय बाय. काय राहिलं का बघा इकडे. टाटा बाय बाय. चार्जर किती माझं चार्जर.
काकू राजे बाय बाय भेटूत लग्नात. भैयाजी बाय बाय. चला येतो. तर शेवटी निघायची वेळ आलीच. मित्रांनो, म्हणतात ना, फोटोग्राफर हे क्लायंट कस्टमर हुडकत नाहीत, तर ते अक्षरशः एक नातं निर्माण तयार करतात. त्याच भावनेने आणि त्याच ह्याने आम्ही काम करत असतो. आणि ह्याही ठिकाणी आम्हाला एक नातं, एक सुंदर असं नातं आम्ही निर्माण करून जातोय विश्वासाचं. वातावरण मस्त होता. एक दिवस पण तुम्ही आता पावसाळ्यात मजा येते. पावसाळ्यात हिरवळ असतो. असं बघा आता वाट. मित्रांनो, आपण आले आहोत सध्या. आता आम्हाला परतीचा प्रवास आहे आमचा. आता आम्ही आलोय आपल्या शूटिंगच्या ठिकाणून येळगावच्या फाट्यावर. पण एवढी मजा आली. आम्ही गेलतो येळगावला. येळगावच्या मजा आली. एका दिवसाच्या प्रवासात 3 जिल्हे फिरले. एका दिवसाच्या प्रवासात 3 आणखी 3 जिल्हे फिरले. तर आता आम्ही इथं वाट बघत बसलेलो आहे. फायनली 2 तास वाट बघून मॅडम बघा. हे जपून ठेवू. घेतली का डबल घेतले का? मित्रांनो, फायनली कसा वाटला आपला हा पूर्ण व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे मित्रांनो, सॉरी. पण कंटिन्युटी करण्यासाठी मला पूर्ण व्हिडिओ बनवावा लागला. कसा होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.